प्रेमाची रूपे भाग 8. मीनाच्या पाठोपाठ विनीत आणि तिची सासूही बाहेर आली. विनीत गाडी घ्यायला गेला तेव्हा मीना तिच्या सासूला म्हणाली, आई, मी तुमच्यापुढे हात जोडते. तुम्ही सांगाल तसे करीन, पण प्लीज इथे परत येऊ नका. तो चांगला माणूस नाही. त्याने मला अयोग्यरित्या स्पर्श केला. तो फक्त तुझ्यावर उपचार करतो आहे, सासूने मीनाला सांगितले. तेव्हा मीनाला मदतीची कोणतीही आशा दिसत नव्हती. तरीही तिने हिंमत एकवटली आणि म्हणाली, मला अशी वागणूक नको आहे. ती रडायला लागली. काही वेळाने विनीत आला आणि दोघांना घेऊन गेला. घरी आल्यावर मीना पलंगावर पडली आणि रडायला लागली. त्या माणसाचा घृणास्पद चेहरा तिच्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा येत होता. त्यांचे शब्द गरम लाव्यासारखे मीनाच्या कानात पडत होते. विनीत मीनाला काहीच बोलला नाही. ती रडतच राहिली आणि मग झोपी गेली. काही दिवसांनी विनीत आणि त्याच्या आईने तिला पुन्हा तिथे जाण्यास सांगितले. तेव्हा तिने स्पष्ट नकार दिला. मीनाने हट्ट केल्यावर तिने त्याला घरी सांगण्याची धमकी दिली. त्यानंतर विनीत पाय रोवून तिथून निघून गेला. पण त्यानंतर मीनाची अवस्था कशीबशी झाली होती. अजून वाईट झाले होते. घरात कोणीही तिच्याशी बोलत नसे. सासूबाईही तिच्याशी थेट बोलत नसे. मीना आता अधिकच गप्प राहायला लागली. आतल्या आत खुपायला लागली. पण तिला कोणी समजून घेतले नाही. कदाचित हेच आता तिचं आयुष्य होतं. पण आतापर्यंत विनीत या सगळ्यांमुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. एके दिवशी ऑफिसला सुट्टी असल्याने मीना घरीच होती. सासू आणि विनीत सकाळीच घरातून निघाले होते. घरात फक्त मीना, आजोबा आणि तिची नणंद होती. ती तिच्या खोलीत फोनमध्ये मग्न होती आणि आजोबा बाहेर व्हरांड्यात होते. मीना स्वयंपाक झाल्यावर किचन साफ करण्यात मग्न होती. तेवढ्यात तिचा फोन वाजला. अनोळखी नंबर बघून मीनाने फोन उचलला नाही. पण परत कॉल येत असताना तिने उचलला. पलीकडे एक मुलगा होता. मीना घाबरत म्हणाली, हॅलो, कोण? अरे बापरे, कोण? अशी कोणती मुलगी आहे जी तिचे लग्न झाल्यावर आपल्या भावाला विसरते? मीनाला कळले की तो अभि होता, जो तिच्या मावशीचा मुलगा होता. लग्नानंतर ती त्याच्याशी बोलू शकली नव्हती. मीना म्हणाली, अरे बोल, तू कुठे आहेस? आंटी कशी आहे? आंटी ठीक आहे आणि मी तुमच्या घराबाहेर उभी आहे. दार उघड, नाहीतर मी ख्रिस गेल होईन. मी येते, म्हणत मीनाने कॉल डिस्कनेक्ट केला. फोन डिस्कनेक्ट केल्यावर मीना गोंधळली. मीना, आजोबा आणि नणंद शिवाय घरी कोणीच नव्हते. अभि मीनापेक्षा 4 वर्षांनी लहान होता आणि अजून कॉलेजमध्ये शिकत होता. मीना विचार करत होती की परत एकदा फोन वाजला. मीनाने पटकन जाऊन दरवाजा उघडला आणि अभि आत आला. मीनाने तिला बसायला सांगितले आणि त्याच्यासाठी चहा बनवायला किचनमध्ये गेली. चहा घेऊन तिने अभिला तो दिला आणि स्वतः एक कप घेतला. चहा पीत दोघेही बोलू लागले. बोलता बोलता मीनाने त्याला स्वतःबद्दल आणि विनीतबद्दलही सांगितले. तो तिचा भाऊ होता, शिवाय तो तिचा चांगला मित्रही होता. त्याने मीनाला सांगितले की सर्व काही ठीक होईल. काही वेळ इकडचे तिकडचे बोलून अभि निघून गेला. सकाळपासून संध्याकाळ झाली, पण विनीत आणि त्याची आई घरी आली नाही. मीना जेवणाची तयारी करू लागली. अंधार पडल्यावर मीनाची सासू घरी आली आणि ती येताच ती थेट तिच्या खोलीत गेली. तिच्या आईला पाहताच तिच्या नंदेने तिला खडसावले आणि मीनाबद्दल नकारात्मक बोलायला सुरुवात केली. मीना स्वयंपाकघरात कामात व्यस्त होती.
तेवढ्यात अचानक तिची सासू आली आणि मीनाला रागाने विचारले, आज कोणता मुलगा घरी आला होता? तो माझा भाऊ, मावशीचा मुलगा होता. कोणती मावशी? ती माझी धाकटी मावशी आहे. तो मॅरिड होता की अनमॅरिड? यावेळी मीनाला सासूचा प्रश्न वाईट वाटला आणि पहिल्यांदा तिने थेट उत्तर दिले, तुम्हाला काय म्हणायचं आहे? मीनाच्या सासूबाईंनाही राग आला आणि म्हणाल्या, भाऊ आला की आणखीन कोणी? तू भावांना फोन करून आमचा अपमान करतेस, आमचं नाव खराब करतेस. मी तुमचे नाव खराब केले नाही. माझे कोणी ऐकत नाही म्हणून मी माझ्या घरच्यांना सांगितले. मीनाला काय म्हणायचं होतं ते सासू तिला सांगू लागली. मीना रडत तिच्या खोलीत गेली. भाऊ बहिणींच्या नात्याला कलंक लावणारी ही कोणती माणसं आहेत हे तिला समजत नव्हतं. सासू सुद्धा रागाने तिच्या खोलीत गेली. रात्री विनीत येताच सासूने त्याला सगळा प्रकार सांगितला. विनीत रागाने मीनाकडे गेला. ती अजूनही रडत होती. मीनाने विनीतला पाहताच तिचे अश्रू पुसले. विनीतने विचारले, तुला काय पाहिजे आहे नेमकं? विनीतचा प्रश्न ऐकून मीनाचे डोळे पुन्हा भरून आले. तिला बोलायचे होते, तिला ओरडायचे होते. विनीतला तिने आतापर्यंत मनात जपून ठेवलेले सर्व काही सांगायचे होते. पण तिला माहित होतं की विनीत तिला कधी समजणार नाही. पण आज तिला बोलायचं होतं. ती दीर्घ श्वास घेत बोलू लागली, ऐक, मला काय पाहिजे आहे? मला आदर हवा आहे. मला माझा आदर हवा आहे. तू मला ते परत करू शकतो का? मी या घरात आल्यापासून कोणीही माझ्याशी नीट बोलत नाही. मी कोणाला आवडत नाही, अगदी तुझ्या आईलाही नाही. मी नेहमी या सर्व लोकांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते. तुझा भाऊ जेव्हा पाहिजे तेव्हा मला शिवी देऊ शकतो. तुझी बहीण तिला पाहिजे तेव्हा माझ्यावर अत्याचार करू शकते. खोटे बोलणे, खोटे आरोप करणे हा त्यांचा छंदच झाला आहे. पण तू असं का झालास? माझ्याशी लग्न करून माझं आयुष्य का उद्ध्वस्त केलंस? तुला माझी पर्वा नाही? माझ्या दुःखाने तुला काही फरक पडत नाही. तुझ्या समोरच एका माणसाने मला स्पर्श केला आणि घाणेरडे प्रश्न विचारत होता, तरीही तू काहीच बोलला नाहीस. पती म्हणून तू माझ्यासाठी काही केले नाहीस. मी माणूस नाही का? मलाही वेदना होतात. तुला माझ्यासाठी कधीच वेळ मिळाला नाही. या घरात माझे कोणी ऐकत नाही. मग मी कोणाकडे जावे? माझ्या अडचणी होणारा त्रास कोणाला सांगावा? तिचे डोळे तिच्या दुखण्याचं कारण सांगत होते. हे सगळं सांगत ती रडू लागली. पण विनीतला तिच्या बोलण्याने किंवा तिच्या अश्रूंचा त्रास झाला नाही. ती रात्रभर विनीतसमोर रडत राहिली. तिचे दुःख त्याला सांगत राहिली. पण विनीत, ज्याला तो कोणत्या दगडाचा आहे हे माहीत नव्हते, तो फक्त तिचे ऐकत राहिला. विनीत म्हणाला, मी तुला इथे माझी पत्नी बनण्यासाठी नाही तर माझ्या आईची सेवा करण्यासाठी आणलो आहे. विनीतच्या तोंडून असं ऐकून मीनाच्या हृदयाची धडधड सुटली. आत्तापर्यंत जे काही घडलं ते तिच्या डोळ्यासमोर दिसू लागलं. विनीतने सांगितलेला प्रत्येक शब्द तिच्या कानात घुमू लागला. मीनाला सगळं कोसळताना दिसू लागलं. तिने पाहिलेली स्वप्न तिच्या डोळ्यासमोर एक एक करून तुटायला लागली आणि त्या तुटलेल्या स्वप्नांचे कण तिच्या डोळ्यांना टोचू लागले. ती उठून खोलीबाहेर आली. तिने तोंड धुतले आणि खोली परत जाऊन आडवी झाली. तिच्या पापण्या जड होऊ लागल्या आणि तिला झोप कधी लागली हे तिलाच कळले नाही. सकाळी उठली. विनीत अजूनही झोपलेलाच होता. ती शांतपणे उठली आणि बाथरूमच्या दिशेने गेली. अंघोळ करून घरात बांधलेल्या मंदिरासमोर हात जोडून ती उभी राहिली. डोळे मिटताच तिने अश्रूचे 2 थेंब गालावून ओघळले. ती मनातल्या मनात देवाची प्रार्थना करू लागली, भगवान कृष्णा, आज मी जे काही करणार आहे त्याबद्दल मला क्षमा करा. कदाचित मी हे खूप पूर्वी करायला हवे होते. काही वेळाने ती तिच्या खोलीत गेली. आज ना तिने चहा प्यायला ना जेवली. घरातले लोक सुद्धा तिच्याशी बोलले नाहीत आणि ऑफिसला जायला निघू लागली. किल्ली व्यतिरिक्त तिने फक्त तिचा फोन आणि 100-200 रुपये असलेली पर्स ठेवली.
त्यात ती खोलीतून बाहेर पडली. तिचे डोळे अजून ओलेच होते. तिने एकदा वर पाहिले आणि संपूर्ण घराकडे पाहिलं, जणू ती शेवटच्या वेळी पाहत आहे, आणि घराबाहेर पडली. विनीतने तिला आत सोडलं आणि तो निघून गेला. पण मीना ऑफिसला न जाता रेल्वे स्टेशनच्या दिशेने ॲटो घेऊन गेली. तिच्या मनात काय चाललंय हे फक्त तिलाच माहीत होतं. तिने त्या लोकांना, ते घर आणि विनीतला सोडले. तिला कुठे जायचे किंवा काय करावे हेच कळत नव्हते. तिला त्या घरात परत जायचे नव्हते. काही वेळातच ती स्टेशनवर पोहोचली आणि आत जाऊन कोपऱ्यातल्या एका बाकावर बसली. तिच्या डोळ्यात शून्यता होती. ओठांवर कवच तयार झाले होते. अनेक रात्री झोपल्या नसल्यासारखा तिचा चेहरा दिसत होता.